आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दीपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। पालम तालुक्यातल्या चाटोरी पंचक्रोशीतील भारतीय सैन्य दलात सेवारत असलेल्या सैनिकांसह त्यांच्या कुटुंबाचा कृतज्ञता सोहळा 2 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला। परभणीतील ज्ञानेश्वर खटिंग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद किरडे हे उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नितीन लोहट, रितेश काळे, डॉक्टर जयंत बोबडे, सुधीर सोनुनकर, सुनील जाधव, गजानन तुरनर, हनुमान महाराज रणेर, संतोष पैके, दिगंबर मोरे, संदीप किरडे, संतोष शिंदे, जगन्नाथ तुडमे, सुभाष ढगे, अंगद गरुड, महेश आमले, महेश जावळे, प्रसाद वाघमारे आदींची उपस्थिती होती। आयोजकांच्या वतीने अशा प्रकारचा सैनिक कृतज्ञता कार्यक्रम मागील 5 वर्षापासून विविध गावात जाऊन आयोजित केला जातो। यावर्षी चाटोरी पंचक्रोशीतील भारतीय सैन्य दलात सेवारत असलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमाच्या वेळी सैनिक गजानन किरडे, सतीश किरडे, गणेश रानगिरे, बापूराव रानगिरे, गजानन तुडमे, मोहन देशमुख, पवन कदम, विजय पांढरे, शिवानंद पांढरे, कपिल पांढरे, प्रदीप मस्तापुरे, शुभम वडगिरे, कपिल दिगोळे, विपिन मांडगे, पंढरी खंदाडे, ज्ञानदेव पस्तापुरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा शाल, मानपत्र, श्रीफळ तसंच पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। परभणीच्या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्या वतीनं रविवारी जिंतूर तालुक्यातल्या करंजी येथील निराधार विधवाताईला उदरनिर्वाहासाठी पशुधन तसंच दिवाळी फराळ किट भेट देऊन सामाजिक जाणीवेची भाऊबीज साजरी करण्यात आली। करंजी इथं राहणाऱ्या निराधार ताईंच्या पतीचं आजारपणामुळे निधन झालं। त्यांच्या उपचारावर बराच खर्च झाल्यामुळे कुटुंबाची स्थिती बिकट बनली होती। या ताईंना 3 मुलं असून सर्व मुलं शिकत आहेत। शैक्षणिक खर्च झेपणारा नसून त्यांना सासर किंवा माहेरकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही। त्या शेतात मोलमजुरी करून मुलांचा शैक्षणिक खर्च भागवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात। या परिस्थितीचा विचार करून पितृपक्षात HRC संस्थेनं भाऊबीजेनिमित्त त्यांना शेळी व 1 पिल्लू देऊन मदत केली। यामुळे शेळी पालन व्यवसायाद्वारे त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागेल। यावेळी डॉक्टर पवन चांडक, प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंबे, गजानन वाघमारे, शेख शकील, प्रकाश डुबे, राजेंद्र खापरे, नंदकुमार डोंगरे आदींची उपस्थिती होती। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। परभणीच्या आमडापूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स LLP या साखर कारखान्याचा 7वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ नुकताच संपन्न झाला। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ताचं औचित्य साधून व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट नची जाधव, जनरल मॅनेजर सुभाष सोलव, संजय पांगरकर, TM आंबोरे, रमेश जाधव, शशिकांत कदम, रामेश्वर भानुसे, विनायक पवार, नवनाथ कराळे, मोतीराम खटिंग यांच्यासह परिसरातील शेतकरी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो असं आवाहन करणारे जिल्हाधिकारी यांच्या संदेशाचे बस स्थानकातील लाऊडस्पीकरद्वारे प्रसारण करण्यात येत आहे। पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार जनजागृतीसाठी या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रवाशांची दिवाळीनिमित्त ये-जा बसद्वारे जास्त होत असते। ही बाब ध्यानात घेऊन पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ बसस्थानक व मानवत रोड रेल्वे स्थानक या ठिकाणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या वतीनं 20 नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क न चुकता बजावावा व योग्य उमेदवाराला आपले मत देऊन लोकशाही बळकट करण्याबाबतच्या आवाहनाची 2 मिनिट 30 सेकंदाच्या ऑडिओ क्लिपचं प्रसारण सध्या पाथरीच्या बस स्थानकावरून प्रत्येक 10 मिनिटांनंतर केलं जात असल्याचं दिसून येत आहे। शेख हँडकडून निराधारांना आधार या उपक्रमांतर्गत निराधार, विधवा, आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी काम केलं जातं। दिवाळीनिमित्त शहरातील शिवाजी कॉलेज या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात 51 महिलांना साडी, किराणा व फराळाचं वाटप करण्यात आलं। तसंच भाऊबीजेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त कुटुंबातील गरजू महिला सविता भिसे यांना डाळीची व पिठाची गिरणी ओवाळणी म्हणून भेट देण्यात आली। तर प्राध्यापक उत्तमराव इंगळे यांच्याकडून त्यांच्या मुलांना कपडे देण्यात आले। यावेळी शेख हँडच्या अनेक सदस्यांनी मदतीचा हात पुढे केलाय। कार्यक्रमासाठी अमोल निर्वळ, हरिभाऊ निर्वळ, विष्णू निर्वळ, शंकर निर्वळ, वैभव ठाकूर, कल्याण लोहट, सतीश चव्हाण, मुंजाभाऊ शिळवणे, संतोष चव्हाण, शरद लोहट आदींची उपस्थिती होती।
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती उमेदवारांच्या मतदारसंघाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी लागणार आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघातल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये प्रसारित होणाऱ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणं बंधनकारक केलेलं असून भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार पहिली प्रसिद्धी 5 ते 8 नोव्हेंबर, दुसरी प्रसिद्धी 9 ते 12 नोव्हेंबर व तिसरी प्रसिद्धी 13 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत करावी लागणार आहे। त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल असून कोणत्या न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याची प्रसिद्धी स्थानीय व राष्ट्रीय वृत्तपत्रात व प्रादेशिक वृत्तवाहिनी याद्वारे देणं व प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्राची प्रत सादर करण्याबाबतची कार्यपद्धतीच्या प्रती उमेदवारांना देण्यात आल्या आहेत। त्यासाठी आयोगानं भौगोलिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रांची यादी दिली आहे। या वर्तमानपत्रात विहित वेळेत उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचं आवाहन करण्यात आलंय। रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये। हो आता आपल्या परभणी शहरामध्ये। या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल। बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी। गंगाखेडच्या भोलारामजी कांकरी या बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टनं गरजूंसोबत दिवाळी साजरी करून समाजसेवेचं नेहमीप्रमाणेच एक अप्रतिम असं उदाहरण सादर केलंय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी BKBC ट्रस्टनं गरजूंसोबत दिवाळीचा सण साजरा करून समाजसेवेचा अनोखा आदर्श घालून दिलाय। नरसेवा नारायण सेवा या भावनेला आत्मसात करून ट्रस्टनं झोपडपट्टी आणि गरीब कुटुंबामध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर सेवा कार्य केलंय। या मोहिमेअंतर्गत नवीन कपडे जसं की 200 साड्या, 200 ड्रेस, 200 कुर्ते आणि इतर आवश्यक लहान मुलांचे कपडे महिला व पुरुषांना वाटप करण्यात आले, जेणेकरून त्यांची ही दिवाळी विशेष आणि आनंदाची जावी। यासोबतच 200 मिठाईची पाकिटं देखील वाटण्यात आल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला। समाजसेवा आणि गरजूंना मदत करण्यातच नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ट्रस्टच्या सचिव मंजू दर्डा यांनी या अभियानाचं नेतृत्व केलं। त्या म्हणाल्या, नरसेवा हीच खरी नारायण सेवा आहे। समाजातील असहाय आणि गरीब घटकाला मदत करणं हीच खरी सेवा आहे। समाजातील प्रत्येक घटकातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहावं आणि प्रत्येक सण त्यांच्यासाठी खास व्हावा यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवणार असल्याचं श्रीमती दर्डा यांनी सांगितलं। यावेळी पूजा दर्डा, अमर करंडे, हर्ष आंधळे आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।